मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपची टीम सज्ज झाली आहे। भाजपकडून निवडणूक समितीची घोषणा करण्यात आली आहे। निवडणुकीसाठी 20 जणांच्या समितीची घोषणा आहे। निवडणूक समितीमध्ये दिग्गज नेत्यांचा समावेश करण्यात आलाय। केंद्रीय मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, आशिष शेलार, राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर यांचाही यामध्ये समावेश आहे। तर निवडणूक समितीमध्ये दिग्गज नेत्यांचा समावेश करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। तर मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपची टीम ही सज्ज झाली आहे। तर नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकांचा 21 तारखेला निकाल लागेल आणि त्यानंतर आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत ते महानगरपालिका निवडणुकांकडे। महानगरपालिकेच्या निवडणुका या 15 जानेवारीला होणार आहेत आणि यासाठी आता भाजपची टीम ही सज्ज झाली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून। मनोज, भाजपकडून निवडणूक समितीची घोषणा करण्यात आली आहे, काय अधिक तपशील? बरोबर अंकिता, आपण बोलल्याप्रमाणे भाजपची टीम आता ही महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सज्ज झालेली आहे। काही दिवसांमध्येच आता महानगरपालिकेची निवडणूक ही आहे, म्हणजे 15 जानेवारीला निवडणूक आणि यासाठी भाजपकडून तयारीला सुरुवात झालेली आहे। निवडणूक समितीची घोषणा झालेली आहे। या निवडणुकीच्या समितीमध्ये आपण 20 जणांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि यामध्ये महत्त्वाचं नाव म्हणजे विनोद तावडे आहेत, पियुष गोयल आहेत, आशिष शेलार आहेत, तसंच भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आहेत। असे अनेक नेते या समितीमध्ये म्हणजे 20 जणांचा या समितीमध्ये समावेश केलेला आहे। आणि यंदा कसं पण करून भाजपला महानगरपालिकेवरती झेंडा हा फडकवायचाच आहे। यासाठी भाजप ही पूर्णपणे तयारीला लागली आहे। बैठकीचं सत्र देखील सातत्याने भाजपचं सुरू आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांशी कशा प्रकारे मत मिळवलं पाहिजे, तसेच युवांचं मत कसं मिळवलं पाहिजे यासाठी देखील भाजप हे सज्ज झालेले आहे। आणि आपण भाजपकडून निवडणूक समिती ही जाहीर करण्यात आलेली आहे आणि या समितीमध्ये 20 जणांचा समावेश या ठिकाणी भाजपकडून करण्यात आलेला आहे। मनोज, मात्र महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या समितीचा, भाजपच्या या समितीचा आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी महत्त्वाचा अजेंडा काय असेल? नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर महानगरपालिकेसाठी यंदा कसंही करून झेंडा फडकवायचा आणि विरोधकांना या ठिकाणी मात द्यायची, कारण की अनेक वर्ष या ठिकाणी ठाकरे हे महापालिकेवरती आपला झेंडा फडकून आहेत, पण यंदा भाजपला या ठिकाणी झेंडा फडकवायचा आणि जी कामं ठाकरेंकडनं झालेली नाही आहेत ते 25 वर्ष ती कामं पूर्णपणे या ठिकाणी महानगरपालिकेला करून दाखवायचं आहे। आणि जो मोदी यांचा नारा आहे आणि यासाठी संपूर्ण जे कामं आहेत, ज्या योजना आहेत त्या पूर्णपणे या ठिकाणी राबवण्यात येणार आहेत। आणि या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे नागरिकांना ज्या सुविधा पाहिजे या ठिकाणी सर्व सुविधा देखील या ठिकाणी करण्यात येणार आहेत आणि त्यासाठी आपण भाजप तयारीला लागलेला आहे। आणि भाजपकडून संपूर्ण आता 20 जणांची टीम ही जाहीर करण्यात आलेली आहे आणि यासाठी आपण महत्त्वाची ही टीम असून सर्व ठिकाणी हे नियंत्रण ठेवणार आहे। निश्चित, धन्यवाद मनोज, तुम्ही असेच जोडलेले राहा। आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवाय।